नमस्कार. AW पोर्टलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आपलं इलेक्शन अगदी जवळ आलेलं आहे. तुम्हाला मतदानाचा हक्क अतिशय महत्त्वाचा आहे. तर ज्यांचं कोणाचं मतदान कार्ड हरवलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल, तर कोणत्या कारणामुळे हरवलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल, तर ते तुम्हाला मागवायचं असेल तर काय करायचं? कोणत्याही प्रकारचं तुम्हाला खर्च होणार नाही. तुम्ही अगदी घरी बसल्या मोबाईलमधून तुम्ही तुमचं मतदान कार्ड मागवू शकता. तर त्याची जी काही प्रोसेस असेल ते तुम्ही या ठिकाणी आपण लगेच पाहूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर जर पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि सर्वांना तुम्ही ही लिंक शेअर करा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलचं जे प्ले स्टोअर आहे, प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला वोटर हेल्पलाईन या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. थोडासा वेळ लागू शकतो, वेळ लागेल, पण तुम्ही कॅन्सल करू नका. व्यवस्थितपणे बघा, 20.96 MBचं हे ॲप आहे आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि रिसेंड OTP या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. परंतु जर तुम्ही OTP रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू युजर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी सेंड OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTP या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर बघा नेक्स्ट पेज ओपन होईल. OTP ॲटोमॅटिकली तुमचा काय होणार आहे, व्हेरीफाय होणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला फर्स्ट नेम तुमचं नाव टाका, लास्ट नेम टाका आणि तुमचं एक पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ॲटोमॅटिकली तुमचं काय होईल, व्हेरीफाय OTP होणार आहे. त्याच्यानंतर युजर क्रिएटेड सक्सेसफुल या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा पहिल्या पेजवर यायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पहिल्या पेजवर यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची जो काही पासवर्ड तुम्ही तयार केलेला असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही सेंड OTP या ठिकाणी क्लिक करायचा आहे. जो काही OTP येईल तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. याच्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत बघा. याच्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन आहे, वोटर सर्व्हिस आहे, डाउनलोड एपिक आहे, बरेच ऑप्शन आहेत. त्याच्यापैकी पहिलं ऑप्शन वोटर रजिस्ट्रेशन या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 8मध्ये करेक्शन डिटेल्स असेल किंवा तुमचं हरवलेलं असेल पॅन कार्ड, तो ऑप्शन आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचं, स्क्रोल करायचं आहे, लेट स्टार्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमच्याकडे येस आणि नो हे 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला वोटर ID क्रमांक तुमचा माहिती असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नो या ठिकाणी क्लिक करा. म्हणजे तुमच्याकडं वोटर ID तुम्हाला माहीतच नाही किंवा पूर्णपणे हरवले, तुम्हाला काहीच माहीत नाही असेल, तुम्ही नो या ठिकाणी क्लिक करा. यामध्ये तुम्हाला तुमचं प्रथम काय करायचं आहे, स्पेसिफिक नाव लिहायचं आहे तुमचं. म्हणजे एखाद्याचं आकाश असेल, प्रवीण असेल, एवढंच लिहायचं आहे. वडिलांचं नाव लिहा. यानंतर वडिलांचं नाव स्पेसिफिक, एखाद्याचं शिवाजी नाव असेल, मारुती असेल, असं काय स्पेसिफिक नाव लिहायचं आहे. जेंडर सिलेक्ट करा, तुमचं वय सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचं राज्य जे असेल, आपलं महाराष्ट्र या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. मी या ठिकाणी पुणे सिलेक्ट केलेला आहे. यानंतर असेंब्ली जे काय म्हणजे तुमचं मतदारसंघ कोणता आहे तो मतदारसंघ याच्यानंतर तुम्हाला निवडायचा आहे. तो मतदारसंघ व्यवस्थित निवडा. माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या घरी कुटुंब प्रमुखांना विचारा आणि तुमचा जो मतदारसंघ आहे तो व्यवस्थित निवडा. तुमच्या मतदारसंघाची निवड करून झाल्यानंतर तुम्हाला पतेंग डिटेल्स या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही एकदा व्यवस्थित एज वर्ग सगळं टाका. पतेंग डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी मिळेल. बघा, या ठिकाणी वी हॅव फाउंड दिस रेकॉर्ड फॉर युअर एंटर वोटर ID, प्लीज क्लिक ऑन प्रोसीड बटन. हे तुमच्यासमोर अशा प्रकारे आलं पाहिजे, म्हणजे तुमची डिटेल माहिती मिळाली. यानंतर प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुमचं नाव, वय, तुमचं जेंडर, जे काही तुमचं वडिलांचं नाव असेल, त्याच्यानंतर तुमचं पार्ट नेम काय असेल, तुमचं गावाचं नाव वगैरे सगळं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एकदा दिसेल. याच्यानंतर प्रोसीड नंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा इन्फॉर्मेशन तुमचीच आहे का ही एकदा व्यवस्थित चेक करायची आहे. मराठीतून इंग्रजीतून नाव येईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी बघा आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जर आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्याच्यानंतर खाली बघा आय एम नॉट एबल टू या ठिकाणी तुम्ही क्लिक करू, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ॲप्लिकंटचा टाकू शकता. पण आता सगळ्यांकडे आधार कार्ड असणारच आहे, त्याच्यामुळे तुम्ही आधार कार्डचा ऑप्शन या ठिकाणी चॉईस करा. मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्हाला ही सर्व्हिस मिळू शकते. परंतु या ठिकाणी बघा टिकमार्क काढा आणि आधार कार्डचा नंबर टाका. आधार कार्ड पूर्ण व्यवस्थित टाकल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे ग्रीन टिक येईल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर ॲप्लिकंटचा जो असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे.
स्टार मार्क आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्हचा टाकला नाही तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्ही प्रोसीड करायचं आहे, पुढचं नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेच ऑप्शन आहे. शिफ्टिंग रेसिडेन्स ह्याच्यामध्ये या ऑप्शनमध्ये तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलेला आहात का, हा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर करेक्शनचा 2 नंबरचा ऑप्शन आहे, पण आपला हरवलेला आहे त्याच्यामुळे आपण 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करूया. त्याच्यानंतर तुमचं लॉस झालेला आहे यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर आता बघा याच्यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन कोणता आहे, लॉस्ट. तर लॉस झालेला असलं म्हणजे तुमचा हरवलेला असेल असं जर ऑप्शन तुम्ही चॉईस केला तर या ठिकाणी तुम्हाला FIR पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्यापेक्षा तुम्हाला बेटर काय ठरेल, तुमचा 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बेटर ठरेल. म्हणजे बघा या ठिकाणी 1 नंबरच्या ऑप्शनला लॉस सांगितलं असेल तर तुम्हाला FIR जमा करणं गरजेचं आहे. मग ते तुम्हाला शक्य आहे का नसेल तर तुम्ही काय करता, डिस्ट्रॉय ड्यू टू रिझन बियॉन्ड कंट्रोल लाईक फ्लड, फायर ऑर अदर नॅशनल डिझास्टर. म्हणजे एखाद्या नॅशनल गोष्टी आहेत की जसं पाऊस वगैरे जास्त प्रमाणात होतो किंवा तुम्ही जे काही अतिवृष्टी होते किंवा अशामध्ये तुमचं कधी लॉस दिलेला असेल त्याच्यामध्ये किंवा एखाद्या नॅचरल कारणामुळं तुम्ही तुमचं ते हरवलेलं असेल तर याच्यामुळे आपण हरवलेलं असं सांगितलं तर तुम्ही 2 नंबरचा क्लिक करून या ठिकाणी पुन्हा एकदा ग्रीन टिक करा आणि नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं डिक्लेरेशन एकदा तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुमचं एकदा नाव ॲटोमॅटिक आलेलं असेल त्याच्यानंतर प्लेस ऑफ ॲप्लिकेशन टाका आणि डन या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. डन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमचं एकदा प्रिव्ह्यू होईल आणि प्रिव्ह्यू झाल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे या ठिकाणी एकदा चेक करायची आहे आणि चेक केल्यानंतर तुम्ही कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. कन्फर्म करा आणि डन करा. डन केल्यानंतर तुमच्यासमोर काय होईल, अशा प्रकारे ग्रीनमध्ये तुम्हाला पेज दिसेल. ओके त्या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला एक रेफरन्स ID भेटेल. त्या रेफरन्स IDमुळे तुम्ही तुमचं जे काही स्टेटस असेल की वोटर ID तुमचं कन्फर्म झालेलं आहे की नाही किंवा वोटर ID तुमचं कधी येणार आहे हे सर्व तुम्हाला चेकिंगचं स्टेटमेंट तुम्हाला पाहता येईल स्क्रीनशॉट काढून घ्या त्यासाठी.